आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत 79व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार 2026मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं असून त्यानुसार 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणाऱ्या माजी महापौर, उपमहापौर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेनं मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनपाच्या स्थापना दिनी 2 मार्च रोजी मुख्यालयात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. नागपूर मनपाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त येत्या 8 मार्च रोजी पिंक मॅरेथॉनचं आयोजन धंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथे करण्यात येणार आहे. या मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं आज महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावं असं आवाहन महापौर यांनी केलं. वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथं वंदे मातरमचे सामाजिक आणि सांस्कृतिक आकलन या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध राष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात शेती आणि पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसंच संस्थांचा सन्मान दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी करण्यात येतो. याकरिता स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली कृषी.महाराष्ट्र.gov.in इथं कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ इथं वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या सुधारित 2021 अधिनियमानुसार 24 आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपाताला मान्यता देण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात 40 गुणवंत आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.